ही भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. गेम ऑन, लेट्स प्ले. मॅचला होती सुरुवात. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठा सामना मैदानावरती रंगतोय. सलामी जोडी दाखल झाली आहे. विवेक गायकवाडच्या साथीने करण धुळे तर बॉलिंग ट्रॅकवरती दक्ष. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघासाठी. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल टर्न केला ऑन साईडला. फटका विकेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतोय प्रॉपर बॅटवरती नव्हतं, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळते. यंगस्टर खेळाडू मैदानावरती खेळतोय. दक्षला तुम्ही पाहताय त्याच्या विरोधात आक्रमण करण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवरती अयशस्वी ठरलाय. करण धुळेच्या बॅटमधून धावफलक पूर्णपणे स्थिरावलाय. पहिल्या बॉलवरती 5 ओव्हरची मॅच तुम्ही पाहताय. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये पॉवर प्ले 2 ओव्हर तुम्हाला पाहायला मिळतील. लेफ्ट आर्म सीमर पहिला बॉल राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती, परंतु पुढच्या बॉलवरती करण भगवान धुळेचा हा वार. बॉल जाईल सीमर शपार. षटकार. समाजसेवक नामदेवजी मेहर यांचे अकबर झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल ट्रॅकवरती दक्ष पहिला बॉल राहिलाय दक्षच्या नावावरती, परंतु पहिल्या बॉलवरती अभ्यास केल्यानंतर अक्षरशः तुटून पडला बॅट्समन करण भगवान धुळेच्या बॅटमधून आलाय हा षटकार. हाफ ट्रॅकर बॉल इनफिल्डच्या वरनं खेळलाय. पॉईंटचा खेळाडू पाठमोरा वाघ मिल्का वाघ. ही परिस्थिती असताना अखेर आउटफील्ड फास्ट. बॉल जाईल सीमारेषा पार. मागच्या बॉलवरती ताकद तर या बॉलवरती नजाकत. बॉल सीमा पार. 4. हा चौकार आला. साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता फलकावरती 10 धावा धावफलकावरती जोडले जातील. दोन्ही खेळाडूचा खेळ अप्रतिम तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा खेळ तुम्हाला अप्रतिम पाहायला मिळेल. कारण एका बाजूला तुम्ही पाहताय खरं तर संघ मैदानावरती खेळतोय जोवेली. आमचे साथी समालोचक महेशजी धुळे सर जे अध्यक्ष आहेत समालोचक समितीचे, यांचा संघ मैदानावरती खेळतोय जोवेली. तर त्यांच्या विरोधात कल्याण डोंबिवलीचा एक गोड आवाज. खरं तर सध्याच्या घडीला आपण जर पाहिला असेल तर तो आवाज भरपूर चर्चेत आहे. आमचे साथी समालोचक ओमकारजी पाटील यांचा मैदानावरती संघ खेळतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न होता यावेळेस देखील तुम्ही पाहताय. डॉट बॉल. व्हाईट बॉल. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला, त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावफलक पुढे सरकतोय. बरं तयार. अजून एक चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू पोहोचतील त्यांच्या आवाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. चौकार. ताडोबा कलम संघ इथे एक सामना जिंकलाय आणि त्याच्यासाठी मनीष भेरले आणि त्यासोबत आपण पाहतोय पराग भेरले यांच्याकडून कलम टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्याही शुभेच्छाचा आम्ही स्वीकार करू. हा चौकार आलाय, त्यामुळे चौकाराच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. 15 या आकड्यावरती लाईन चेक करावी लागेल. पंच आता शहानिशा करतील नक्की तिथे घडले काय आणि त्यानंतर माहिती पोहोचवतील. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे भीती आणि अखेर धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल एका धावाच्या साथीने पुढे सरकत असताना 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय फ्रेंडशिप म्हटलं की सातत्याने दोस्ती आणि दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस म्हणून अमोल सोनावणे यांची ओळख आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय फ्रेंडशिपच्या माध्यमातून खरं तर अमोल सोनावणे यांच्याकडून 1 लाख रुपये धनराशी देण्यात आली आहे. ऑन साइडला खेळतल्या लॉंग ऑनला स्टेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर हिट. बॉल जाईल सीमारेषा पार. करणच्या बॅटमधून येतो अजून एक धमाका षटकार.
आणि षटकाराच्या साथीने धावफलक 22 धावा टीमची टोटल फलकावरती पार बीती धावफलक तुम्हाला पार मिळेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. बरोबर तयार. पुढचा बॉल अजून एक चांगला फटका गॅपचा सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप दन करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हरला भेदलाय. आहे तो चौकार. आणि चौकाराच्या साथीने आता धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 26 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. टेनिक्रिक लाईव्ह च्या माध्यमातून तुम्ही पाहताय. खरं तर या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण तुम्हाला बाल मेल कार्यान्वित केल्यासाठी या ब्रीद वाक्यासह ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. घरबसल्या देखील प्रेक्षकांसाठी ही मेजबानी तुम्हाला पाल मेल. आणि अखेर पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्ले पूर्णपणे तोडले नाही तर फोडून देखील काढलाय कारण धुळी नाही. त्यामुळे तुम्ही पाहताय धावफलक 26 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आणि ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज बबलूला आपण पाहतोय. बबलू पाटील नेहमीच प्रतिम खेळ बबलूचा आपण पाहिलाय टीम कोळेगाव संघासाठी. आणि अखेर या मॅच मध्ये आता तो दाखल होतोय. इथून कशा प्रकारची गोलंदाजी करेल. खरं तर कोळेगाव म्हटलं की बबलू पाटील या नावाची ओळख आहे. आणि या मॅच मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. लेफ्ट आर्म सीवर पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. लाईन चेक केली पंच सांगताय डॉट बॉल चा इशारा तुम्हाला पाल मिळेल की व्हाईट बॉल. रिव्ह्यू घेतलाय. खरं तर चेक केला जाईल नक्की बॉल पडलाय कुठे गाडलाईनच्या बाहेर पडलाय की आतमध्ये पडलाय. या साऱ्या गोष्टी चेक करण्यात येतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तिसरे पंच आपण या डीके सर. चला तिसरे पंच डीके सर आपण कुठे असाल तर लवकरात लवकर या चेक करण्यासाठी नक्की ते घडलंय काय कारण थर्ड अंपायर इथे घेण्यात आलाय. फिल्डिंग रिव्ह्यू बॅटिंग रिव्ह्यू ओके. चला डीके अंपायर चला डीके अंपायर जोबरी टीमने रिव्ह्यू गमावलाय कारण डॉट बॉल. त्यामुळे आता रिव्ह्यू इथून मिळणार नाहीये याची पण नोंद घ्यायची आहे. लवकरात लवकर बॅटला सुरुवात करा. बॉल ट्रॅक वरती गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये बबलू दाखल होते. पहिला बॉल त्याने डॉट टाकलाय. स्ट्रायकिंग विवेक फुलटॉस बॉल फटका चांगला आहे. घेतल्या कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित सिंगल आणि सिंगल वरती थांबावं लागेल.
आणि या सिंगलच्या साथीने धावफलक 27 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. जर्मन क्रिकेट संघ जोबेली बनाम तुम्ही पाहताय गावदेवी क्रिकेट संघ कोळेगाव. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल आता 27. या आकड्यावरती पुढे सरकत असताना टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 32. 40 संघ मैदानावरती खेळलेत आणि 40 संघाचा समावेश या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला दिसेल. आज खरं तर आपण पाहतोय तिसरी रात्र तुम्हाला रजनी पाहायला मिळेल आणि मोठमोठे संघ आज मैदानावरती तुम्हाला खेळताना दिसतात. जोबेली बनाम कोळेगाव व दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही फाईट मैदानावरती रंगतीये. 5 ओव्हरची मॅच असल्यामुळे आपण पाहतोय या मॅचमध्ये ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना पॉवर प्ले ऑन आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा बॅटर पॅडच्या मध्ये पुन्हा एकदा बॉल चालय सुरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळते आणि अखेर या ओव्हरमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करतोय बबलू, कारण त्याला देखील माहिती आहे जोबेली म्हटलं की एक ताकदवर संघ या मॅचमध्ये धाबा इथून थांबवण्याचा प्रयत्न करायचे. याच अनुषंगाने आता गोलंदाजी होतीये. फटका फसला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक धावत पळत पोहोचतोय, झेल निसटलाय, तो देखील कोणाचा? करण भगवान धुळे घातक फलंदाज आहे. जोबेली गावाचं नाव ज्यानं उंच शिखरावरती नेले, नेहमीच टॉप गिअरवरती बॅटिंग केली आहे असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि हो करण धुळेचा झेल निसटलाय, त्यामुळे याची किंमत मोजावी लागेल. बरोबर तयार, बॉल ट्रॅक वरती तुम्ही पाहताय बबलू झेल निसटल्यानंतर 2 धाबा एक पडल्या. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता जाऊन पोहोचते फलकावरती आतापर्यंत 29 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची विवरचना तुम्ही पाहता. एक खेळाडू आपण जर पाहिला तर स्कोर लेगला सज्ज आहे डीप मध्ये. त्यानंतर मिड विकेटला खेळाडू डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. लॉंग ऑन आता सजवलाय. त्यानंतर आपण पाहतोय कबरचा खेळाडू आतमध्ये घेतलाय. मिडॉनला देखील एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. पॉईंटला शॉर्ट पॉईंटला खेळाडू, शॉर्ट कव्हरला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. फाईन लेग थर्ड मॅन लाईक खेळाडू पाहायला मिळेल. या मॅचमध्ये आपण पाहतोय वेळ थोडंसं जास्त जातो टीम कोळेगाव याची आपण नोंद घ्यायची, कारण 20 मिनिटाचा अवधी 4 ओव्हरसाठी. बॅकफोर्डला गेले, पंच केला, ऑन साईडला ड्राईव्ह केला, डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. सिंगल एकपटी दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न होतोय. माणस होतं परंतु धाडस नव्हतं, त्यामुळे मिळते एक चिक्की सिंगल आणि सिंगल वरती थांबावं लागेल. धावफलक 30 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये 26 आल्यात. माहिती आहे करून धुळेला जोखीम कोणत्याही प्रकारची पत्करायची नाहीये या मॅचमध्ये, त्यामुळे तुम्ही पाहता इथून आता सिंगल डबल क्रिकेटचं लाईफ लाईन वापरलं जातीये. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये करण तुटून पडला, परंतु या मॅचमध्ये अद्याप आपण जर पाहिलं तर विवेक गायकवाडला सूर सापडला नाहीये, कारण सिंगल डबलला तो देखील खेळतोय. कारण सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आणि बहुचर्चित असलेला खेळाडू मैदानावरती खेळतोय विवेक गायकवाड. या मॅचमध्ये आपण पाहतोय मिडल ऑर्डरमध्ये तो दाखल होतो आणि पुन्हा पुन्हा मैदानावरती धुमाकूळ माजवत असताना आपण विवेकला नेहमीच पाहिलाय. टर्न केलाय, फुटस बॉल ऑन साईडला हलक्या हाताने बॉलला ढकललाय. विवेकला माहिती आहे या मॅचमध्ये बचेंगे तो और भी लढेंगे आणि अखेर बॉल सीमा रेषा पार, चौकार. आणि चौकारच्या साथीला धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता पुढे सरकते, स्कोरबोर्ड वरती धाबा जाऊन पोहोचले 34. 34 धाबा धावफलकावरती जोडले जातील. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती आणि नेहमीच क्रिकेट या खेळावरती ज्यांचं विशेष प्रेम राहिले असं आपलं लाडकं व्यक्तिमत्व जयवंत अवचर साहेबांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण क्रिकेटपती आपण पाहिलं तर खरं त्यांची भरपूर आवड आहे. 34. 34 ओव्हर नंबर 3 बॉल ट्रॅक वरती गोलंदाज दाखल होतोय भूषण. दोन ओव्हरचा खेळ संपलाय, त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता फलकावरती जाऊन पोहोचतीये. हेच पंच कायचा इशारा करतायत. चला कॅमेरामॅनच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत आपण बाजूला व्हायचं, तिथून खाली बसा, लक्षात घ्या, कारण समोर बॅटरला देखील अडथळा निर्माण होतोय. प्लीज तिथून आपण बाजूला व्हा.
बरोबर यार. भूषण बॉल ट्रॅकवरती दाखल होत्या 2 नंबर 3 राऊंड द विकेट. पहिलाच बॉल दुविधा मनस्थितीमध्ये होते. इथून मोठा फटका खेचायचा की इथून हलक्यातला बॉलला ढकलायचं आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव बहाल केली. परंतु आता फिल्डिंग रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. DRS तिसरे पंच या पण DK सर आपण चेक करतोय नक्की तिथे घडले काय. जोबिली संघ मैदानावरती खेळतो आणि नेहमीच जोबिली संघाला पाठबळ. मग मॅच कोणत्याही कोपऱ्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये असू दे नेहमीच आपण जर पाहिलं तर संघाला शुभेच्छांचा वर्षा होत असतो. ते आमचे सिद्धरजी डोंगरे चामटवलीचे यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात टीम जोबिली संघासाठी. त्यांच्याही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. पंचांना खरं तर चॅलेंज केलाय. चला तिसऱ्या पंचाने सांगितलं की व्यवस्थित इथे दिसत नाहीये त्यामुळे जो काही तुमचा निर्णय आहे त्यावरतीच तुम्हाला अंमलबजावणी करायची आहे कारण बॉलर मध्ये आलाय. रिव्ह्यू तुमचा असणार आहे याची आपण नोंद घ्यायची. रिव्ह्यू अनसक्सेसफुल होणार नाहीये. रिव्ह्यू असणार आहे. चला बातला सुरुवात करा. बरोबर यार. विकेट फटका चांगला एक्स्ट्रा खबरला. गॅप मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. भल्या भलांचा करतो मरण त्याचं नाव करण. चौकार की षटकार. दमपुतले स्कोरबोर्ड वरती 39 39 धावा नाफलकावरती जोडल्या जातील. पुण्याचा बिगिट करायचा प्रयत्न यावेळेस देखील संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरदा बेगानं बॉल निघून चालय सुरक्षेच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार भीती. या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करतोय भूषण. एक चौकार जरूर आलाय परंतु पुन्हा एकदा तुटून पडलाय. करत धुळे या मॅचमध्ये आपण पाहतोय टॉप गिअर वरती बॅटिंग करत धुळेची आपण पाहिली आहे परंतु त्याला आता थांबवण्याचा प्रयत्न करतोय भूषण. राऊंड द विकेटनं फुल टॉस टर्न केला ऑन साईडला गॅप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतील बेगानं. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बॉल एकदम फेक करेल. एक सिंगल भीती सिंगल वरती थांबावं लागेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. स्कोरबोर्ड वरती 40 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय त्यामध्ये एक वाईड होता. त्यामुळे आपण पाहतोय टीमची टोटल आता 40च्या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. मेहनत या मैदानावरती करावी लागेल.
पहिला दिवस गाजवला. खरं तर अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला. पहिल्या दिवसामध्ये आपण जर पाहिला असाल तर ओम कोटेश्वर भोज संघ मात्र बाजी मारली आहे. सुपर 5 मध्ये तो संघ जाऊन पोहोचलाय. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिला असाल तर टॉप 5 मध्ये धडक मारली तो म्हणजे संघ उमर 11 गोरेगाव. अप्रतिम खेळ त्यांचा आपण पाहिलाय. तर आज तिसरी रात्र तुम्हाला पाहायला मिळेल रजनी क्रिकेट म्हणतो यार. बिग हिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नाहीये. डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. एक सिंगल बेल आणि सिंगल वरती थांबावं लागतंय आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकतोय. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 41. आयोजन कमिटी आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवती आहे बघा. तोलपान दोन्ही टीमचे इथे उपस्थित आहेत. त्यामुळे 13वा खेळाडू किंवा प्रेक्षक आपण व्यासपीठावरती येऊन बसा, परंतु कंट्रोल रूम मध्ये कोणी येऊ नका याची आपण नोंद घ्यायची. अन्यथा पांढऱ्याला समोर जावं लागेल. बरोबर यार. फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळलाय. डीपमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दरम्यान एक सिंगल बेल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक 42 42 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक या बाजमध्ये तुम्ही पाहता. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर असं वाटलं होतं केडीला की ओव्हर संपली आहे, परंतु इथे ओव्हर अजूनही शिल्लक आहे. एक बॉलचा खेळ आता तुम्हाला इथून शिल्लक पाहायला मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि हा खरं तर स्वागतापुरता आपण पाहतोय बॉल बाउंड लाईनच्या बाहेर हा चौकार आलाय. कारण जोविनी गावचे प्रसिद्ध छकडेबाळे भालचंद्र माळी यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल जाईल सीमारेषा पार येतोय चौकार आणि चौकाराच्या ओळख आहे. रील स्टार म्हणून ज्याची ओळख आहे आपण पाहतोय. खरं तर मुख्य व्यासपीठावरती नुकताच आगमन झालंय. सुरुहा केतन जाधव, त्यासोबत सिया जीवन सोनावणे, त्यासोबत आपण पाहतोय सांची संतोष सोनावणे, मायरा संतोष सोनावणे यांचं आगमन झाले. त्यांचे बडपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण आलात खरं तर या स्पर्धेमध्ये आपलं बडपूर्वक स्वागत आहे. खरं तर मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय ही स्पर्धा खरं तर आपल्याला पाल बेल कबीरच्या नावानं आहे. आणि आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय महिला वर्ग देखील त्यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर फाईन लेगला हा फटका फसलाय. हेच तर क्रिकेट आहे. इथे खरं तर चांगल्या बॉलचा समाचार घेतला जातो आणि फुलटॉस बॉलवरती करंट बीट झालाय. बरोबर यार. बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरदा वेगाने बॉल निघून चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल.
ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. नरेशजी डायरे यांचं आगमन झाले, जोबेली गावचे आहेत आणि त्यांच्याकडून टीम जोबेली संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्याही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. नरेश डायरे म्हटलं की साधारण क्रिकेट प्रती त्यांचं भरपूर विशेष प्रेम आहे आणि त्यांच्याकडूनच खरं तर मी म्हणेन भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. या स्पर्धेच्या माध्यमातून बॉल ट्रॅकवरती तुम्ही पाहता ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना गोलंदाज बबलू विकेट फटका चांगला ऑन साइडला खेचला, लॉंग ऑनला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉल हिट, बॉल जाईल बाउंड लाईनच्या पलीकडे. करण भगवान धुळेच्या बॅटमध्ये येतोय दणदणीत फटका, स्ट्रोक षटकार. पुढचा बॉल बॅकड्रॉप करण्याचा प्रयत्न होता. बिडॉनचा खेळाडू पुढे सरकतोय, डीपमधून खेळाडू पोहोचतील. एक सिंगल इथे भीती आणि सिंगलवरती थांबावं लागेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 53 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर तुम्ही पाहताय 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना बबलूने कमबॅक केलं या मॅचमध्ये, कारण बबलूला देखील माहिती आहे जर धाबा इथून मोठ्या बनल्या तर इथून चेसिंगसाठी थोडंसं मागणं पडेल, त्यामुळे इथून आता रोकायचे आहेत या सोल्युशनकडे तो बॉलिंग करतोय. या मॅचमध्ये अजूनही आपण पाहतोय शेवटचा एक बॉलचा खेळ शिल्लक. बॉल तयार, बबलू बॉल ट्रॅकवरती दाखल होतोय. एकच बॉलचा खेळ शिल्लक आहे, शेवटचा एक बॉल, कारण 3 बॉल डॉट आलेत. शेवटचा बॉल गोपनीसारखी बॅट फिरवली, लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित, मिळते फक्त आणि फक्त सिंगल. सलामी जोडी मैदानावरती अद्याप खेळतीये, ही जमेची बाजू आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या अंती टीमची टोटल 54 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉलमध्ये किती धाबा उभारल्या जातील हा प्रश्न आता उभा आहे. चला, पाण्याची आवश्यकता आहे, पाणी घेऊन जा. 4 ओव्हरचा खेळ आता संपला आणि 4 ओव्हरच्या अंती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल जाऊन पोहोचले स्कोरबोर्डवरती 54 धाबा. जर्मन क्रिकेट संघ जोबेली संघ मैदानावरती खेळतो आणि जेव्हा जेव्हा जोबेली संघ खेळला त्यामुळे भरपूर शुभेच्छांचा वर्षा होत असतो. आणि आज देखील आपण पाहतोय जोबेली गावातून आदेश धुळे यांच्याकडून शुभेच्छा आले टीम जोबेलीला, त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. त्यासोबत स्वर्गीय प्रकाशदादा पंडे 11 स्मृती चषकाचे दमदार आयोजक भूषण पंडे यांच्याकडून शुभेच्छा आले. त्यांनी बॉल जाईल डीप अकॉर्ड स्कोर लेग बाउंड लाईनच्या पलीकडे, षटकार. नो लुक शॉट तुम्हाला बाल मिळेल. डोळ्याची पापणी लवताना लवता आपण पाहतोय बॉलला फेकून दिले, पॅडल स्वीप तुम्हाला बाल मिळेल. बॉलला फेकून दिले स्कोर लेग बाउंड लाईनच्या पलीकडे आणि पहिल्याच बॉलवरती केले गोलंदाजाचं भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड हा षटकार आला. धावफलक तुम्हाला बाल मिळेल. टीमची टोटल आता पुढे सरकते फलकावरती 60 धावा धावफलकावरती जोडल्या जातील.
मुख्य व्यासपीठावरती महिला वर्ग दाखल झाले. त्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय खरं तर कबीर स्मृती चषक ही स्पर्धा रंगतीये आणि कबीरच्या नावानं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्यातला खरं तर एक चांगला खेळाडू आज आपला तो निघून गेला, परंतु त्याचं नाव कसं जिवंत राहील यावरती सातत्याने लक्ष ठेवलं जात आहे. सेवा संस्था फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर सर्वांची कामगिरी मोठी आहे. त्यामुळे आपण पाहतो या मंचावरती महिला वर्ग देखील दाखल झालेत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल, कालच्या रात्रीमध्ये नगरसेवक असतील, त्यासोबत आपण जर पाहिलं असेल तर सोशल वर्कर देखील या स्पर्धेमध्ये जोडले गेले. त्या सर्वांचं आपण स्वागत केलं आणि आता आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये कमी होती ती म्हणजे महिला वर्ग आणि आता या मुख्य व्यासपीठावरती महिला वर्ग देखील दाखल झाले. त्या सर्वांचं आम्ही करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय मानसी मोहन सोनावणे यांचं आगमन झाले. त्यासोबत आपण पाहतोय दीपालीताई जीवन सोनावणे असतील, रुपालीताई केतन जाधव, भारती संतोष सोनावणे यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू या मुख्य व्यासपीठावरती. खरं तर ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, तर 5 दिवस रात्र ही स्पर्धा फक्त आणि फक्त कबीरच्या नावासाठी रंगतीये आणि खरं तर या सारांचं कौतुक व्हायला हवं. सेवा संस्थापक अध्यक्ष आमचे सुनीलजी बंडू जाधव, उपाध्यक्ष विनोदजी बंधुकर सोनावणे, सचिव केतनजी किरण जाधव, त्यासोबत आपण पाहतोय खजिनदार असतील आमचे अभय राजदत्त सोनावणे, सहखजिनदार संतोष बुधाजी सोनावणे, सदस्य गौतम सुरेश सोनावणे, ॲडव्होकेट आनंद भास्कर सोनावणे, सिद्धेश जयराम सोनावणे आणि तेजस रघुनाथ जाधव यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा मैदानावरती रंगती आहे. बरोबर तयार, फुल टॉस बॉल टर्न केला ऑन साईडला, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतील. दरम्यान सिंगलवरती थांबावं लागेल. खरं तर स्पर्धा आयोजन करणं सोपं असतं, परंतु नियोजन करणं तितकंच कठीण असतं. परंतु सलग दुसऱ्या वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा सक्सेस होत असताना बाकी वर्षी देखील आपण पाहिलं असेल तर मोठ्या थाटामाटानं गुणागोविंदाने ही स्पर्धा रंगली आणि त्यासोबत आपण पाहिलं तर सलग दुसऱ्या वर्षामध्ये आता ही स्पर्धा मैदानावरती रंगतीये. 40 संघाचा समावेश, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघ इथे खेळताना दिसतील आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर शिवाचा वाटा आहे. मग त्यामध्ये आपण पाहतोय आमचे केतनजी जाधव साहेब असतील, त्यासोबत सुनीलजी जाधव साहेब असतील, संतोषजी सोनावणे साहेब असतील, यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा व्यवस्थित संपर्क नव्हता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर एक सिंगल येथे भीती आहे आणि सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता जाऊन पोहोचली आहे 62 62 धाबा. आणि खरं तर एक गोष्टीचा उल्लेख मी जरूर करेल, ही स्पर्धा आपण पाहतोय खरं तर सक्सेस होण्यासाठी जितकी मेहनत आयोजकांनी घेतली तितकी मेहनत बदलापूर आणि वांगडी संघटनेचे आमचे संस्थापक महेंद्रजी धुळे यांनी देखील घेतली आहे. त्यामुळे एकदा महेंद्र धुळेसाठी जोरदार टाळा व्हायला हव्यात, कारण आपण पाहतोय बदलापुराचे जवळ 30 संघ त्यांनी या स्पर्धेमध्ये बांधलेत. त्यासोबत आपण पाहतोय जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका बजावली आहे. त्यामुळे आमचे महेशजी धुळे देखील असतील, ए पण जोडी देखील या स्पर्धेमध्ये खरं तर कष्ट करत असताना, कारण त्यांना माहिती आहे ही स्पर्धा कबीरच्या नावानं रंगते. त्यामुळे एकदा एमन जोडीसाठी आमच्या महेश धुळेसाठी देखील एकदा जोरदार टाळा व्हायला पाहिजेत, कारण त्यांनी देखील तेवढीच मेहनत केली या स्पर्धेमध्ये. अप्रतिम खेळ, अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 5 रात्रीमध्ये ही स्पर्धा रंगेल यात शंका नाहीये. आमचे मॉन्टी यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. मॉन्टी खरं तर कबड्डीच्या मातीतल्या खेळातील एक चांगला खेळाडू आहे, परंतु क्रिकेटवरती त्यांचं देखील भरपूर प्रेम आहे. कारण आपण जर पाहिलं असेल तर क्रिकेटचा जन्म आपण पाहतोय खरं तर लंडनमध्ये झाला आहे, परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं असाल तर आम्हा भारतीयांना क्रिकेटवरती प्रेम केलं यात देखील ती मात्र शंका नाही आहे. पेगिट करण्याचा प्रयत्न, आडवा बॅटनं खेचायचं होतं, नाही जमलं, संपर्क नव्हता बॅटरने बॉलचा आणि अखेर विकेट भीती. विवेक गायकवाडला इथून मैदान सोडावं लागेल आणि आता नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. रोहित धुळे मैदानावरती दाखल झालाय. रोहित मॅन प्रमाणे बॅटिंग त्यांनी केली आहे, परंतु आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर करण धुळेनं टॉप गिरवरती बॅटिंग केली आहे. 5 ओव्हरचे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि अखेर 5 बॉलचा खेळ संपलाय. कमबॅक केलंय पहिल्या बॉलवरती खरं तर रबीच्या विरोधात षटकार आल्यानंतर आता सलग 4 बॉलमध्ये फक्त 2 धाबा खर्च करतो. हेच तर क्रिकेट आहे, सुख दुःखाचा क्रिकेट तुम्ही नेहमीच पाहिलंय. म्हणून तर म्हटलं जातं ना, आयुष्यात क्षेत्र कोणतेही असू द्या, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर प्रामाणिक असले ना तर यशाला देखील पर्याय उरत नाही. आणि तेच प्रामाणिक प्रयत्न मैदानावरती कोळेगाव करते, तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय 41 धावांवरती करण धुळे खेळतोय. 19 बॉल 41 धावाची खेळी त्याने केली आहे, त्यामुळे एकदा जोरात टाळा व्हायला हरकत नाहीये. बरोबर तयार, शेवटचा बॉल टर्न केला ऑन साईडला, स्कोर एकला, बॉल ट्रॅव्हल होईल डीपमध्ये, एक सिंगल एकपटी जाते, दुसरीचा प्रयत्न होतोय, 2 धाबा एकपटी जातील, तिसरीचा प्रयत्न करतील या शंका नाहीये. आणि आता अखेर तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज करण भगवान धुळेला इथून मैदान सोडावं लागेल, परंतु 20 बॉलचा खेळ तो खेळला आणि तब्बल 43 धाबा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्यात आणि धावफलक आता जाऊन पोहोचले. टीमची टोटल
टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना संघ जोबिरी जाऊन पोहोचलाय 64 धावांवरती आणि 65 धाबाचं भलं टार्गेट. या बादमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. धाबा चेस होतील की रोखल्या जातील. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय पुन्हा एकदा याच जोबिली गावचा बुलंद आवाज महेशजी धुळे सर यांना. धन्यवाद. टॉस आपण संपन्न करतोय त्यामुळे दोन टीमची कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर या. प्रथमेश धामवते आणि त्यासोबत नेवाळीपाडा दोन टीमची कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या. क्षणाचाही विलंब न करता आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. आमचे संतोषजी सोनावणे यांच्या चेहऱ्यावरती स्मित असं आहे कारण जास्त मेहनत सर्वात त्यांनीच घेतली आहे आणि आज सलग तिसऱ्या रात्रीमध्ये ही स्पर्धा सक्सेस होताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम खेळ, अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. चला प्रथमेश धामवते लवकरात लवकर टीम कॅप्टन आपण टॉससाठी या आणि त्यासोबत नेवाळीपाडा आजच्या रात्रीतील अंतिम मॅच तुम्हाला जरूर मैदानावरती पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक घमासान युद्ध तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बघा दोन्ही टीमची कॅप्टन आपण जर टॉससाठी इथे पोहोचला नाहीत तर आयोजन कमिटी जो काही निर्णय घेईल त्यावरती तुम्हाला देखील उतरावं लागेल. याची आपण नोंद घ्यायची कारण दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी आम्ही ही अनाउन्समेंट करतोय. प्रथमेश धामोते संघाचे कॅप्टन कल्पेश इथे पोहोचलेत. नेवलीपाडा चला आपण टॉस संपन्न करू. आमचे महिला वर्ग त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. सर या विनंती करेल चारही आमच्या भगिनी त्यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. या पण कॉइन स्पिन केला जाईल. चौघांना विनंती आहे चौघही या. चारही आमच्या महिला भगिनी यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करू. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण भरपूर पाहिला परंतु आपण जर पाहिला असेल तर खूप कमी स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. खरं तर महिला वर्गाच्या शुभ हस्ते टॉस संपन्न होतोय त्यामुळे या स्पर्धेमध्ये जी कमी होती ती देखील आता पूर्ण होते. त्यामुळे एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. या स्पर्धेसाठी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये खरं तर पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल महिला वर्गाच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. कॉइन स्पिन होईल. काटाचा कॉल आणि आलाय छापा. टॉस जिंकलाय टीम सर ताईंना विनंती आपण स्थानापन्न व्हा. टीम प्रथमेश धामोते संघाने टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय बॅटिंग. खरं तर पारंपरिक निर्णय टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा नेहमीच घेतात परंतु तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय काय घेताय या मॅचमध्ये? आमची बॅटिंग लाईन खूप चांगली आहे म्हणून मी बॅटिंग केली. खरं तर धामोते संघाला बदलापूर लकी आहे कारण नुकताच आपण पाहिलं असेल डोक्याच्या स्पर्धेमध्ये संघ क्वालिफाय झाला होता. काय म्हणशील समोरचा संघ नेवाळीपाडा संघ मैदानावरती खेळतोय या संघाच्या अगेन्स्ट कधी फाईट झाली होती? नाही. मग आज समोरचा संघ देखील एक ताकदवर संघ आहे कारण लखन जाधवचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आज त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना काय रणनीती काय स्ट्रॅटर्जी? काय नाही आम्ही कमीत कमी रन मारू. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तुम्ही मोठमोठी स्पर्धा नेहमीच खेळत असाल परंतु इथे आल्यानंतर कसं वाटतंय कारण कबीरच्या नावासाठी ही स्पर्धा रंगतीये. मस्त आम्हाला खेळायला चान्स दिले म्हणून चांगलं वाटतं. थँक्यू सो मच. कल्पेश कमी बोलतोय परंतु बॅटिंग त्याची तेवढी स्ट्रॉंग आहे. आपल्यासोबत नेवाळीपाड्याचे कॅप्टन आहेत. टॉस गमावलाय. टॉस महत्त्वाचा होता. हो महत्त्वाचा होता पण आम्हाला जे पाहिजे ते वाट्याला आलेलं आहे. मग आता क्षेत्ररक्षण करायचं. चला आता सुरुवात झाली. जास्त काही प्रश्न नाही विचारणार. खरं तर फक्त आयोजनाबद्दल दोन शब्द कारण नेवाळीपाडा म्हटलं की तुमच्या पंचक्रोशीमध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धा होत असतात परंतु या स्पर्धेबद्दल तुमचं म्हणणं काय? हो आयोजन खूप चांगलं आहे. आमच्याकडे पण आमदारच्या शिकवतो आणि खरंच आहे चांगलं आहे.
थँक्यू सो मच. टॉस गमावलाय टीम नेवालीपाड्यानं, परंतु टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते खरं तर टॉस इथे जिंकलाय टीम प्रथमेश दामोदे संघाचे कॅप्टन आणि त्यांनी घेतला बॅटिंग करण्याचा निर्णय. इन्व्हाइट केले क्षेत्ररक्षणासाठी टीम नेवालीपाडा संघाला. कोणी कुठेही जाऊ नका, एक बिग फाईट मॅच मैदानावरती रंगती आहे. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी लढत मैदानावरती पार मिळेल. जोवेली बनाम कोळेगाव. आणि आता माता सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक. ऐकूया याच जोवेली गावाचा आवाज, जो आवाज तुम्ही साता समुद्र पार देखील ऐकलाय, ते महेशजी धुळे सर. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक अप्रतिम मॅच सध्या याच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेट महेंद्र धुळेच्या अगेन्स्ट ठोकलाय बॉल, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खरं तर आपण पाहतो टीम जोवेलीला टाटा बाय बाय करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय षटकार. मिळेल 65 धावांची गरज आहे. धमाकेदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आज आपल्या मुख्य मंचावरती आपण पाहिलं तर अनेक सारे मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. राऊंड विकेट. ओ यावेळेस बॅटची आतली कडा, मागे चालला बॉल. इथे आपण पाहतो क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले, त्याचा फायदा मिळेल का टीम कोळेगाव संघाला. आणि आता एकच धाव मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओमकार आणि बबलूला आपण पाहतोय. याच दरम्यान निसार भाई शेख भाईजान महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीनं देखील टीम जोवेलीला शुभेच्छा येतात. या ठिकाणी नुकताच मंचावरती आगमन झालंय. मानसीताई मोहन सोनावणे असेल, दीपालीताई जीवन सोनावणे, रुपालीताई केतन जाधव आणि भारतीताई संतोष सोनावणे या महिला वर्गाचं देखील मनपूर्वक स्वागत. म्हटलं जातं ना, ज्याला आई स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो या ठिकाणी राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो. आणि आज ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे या सर्व स्त्रियांचा देखील तितकाच महत्वाचा वाटा आहे. या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न काबा पॉइंटला रोशन धुळे, चांगला चेंडू त्याने गॅदर केला, परंतु या ठिकाणी खरं तर आपण पाहिलं तर बॅकअप मिळाला नव्हता. डीप मध्ये बॉल चाललाय, तोपर्यंत मिळतील धावा 2. अटॅकिंग क्रिकेट सध्या आपण पाहतो. महेंद्र धुळे एक षटकार आल्यानंतर केलेलं कमबॅक त्यांनी देखील वाखाणण्याजोगी. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकामध्ये 10. याच दरम्यान जोवेली गावचे प्रसिद्ध चकडा माळक भालचंद्र शेठ माळी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत. जुने जाणते 40+ खेळाडू जोवेलीचे सँडी धुळे यांचे मनपूर्वक स्वागत. विष्णू धुळे असतील, भूषण वारगडे, नरेश डायरे यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. धावा धाव फलकामध्ये 10. 65 धावा बनवायचे आहेत, म्हणजे प्रति षटकामागे 13ची सरासरी. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक महेंद्र धुळे एका टप्प्याअखेर बॉलला गॅदर करतायत आणि आता धावा मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा त्यामधील आजच्या रजनीतील ही तिसरी मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाचे प्रयत्न भरपूर चांगले आपल्याला पाहायला मिळतात. म्हटलं जातं ना, छत्री पावसाला थांबवू शकत नाहीये, परंतु पावसामध्ये थांबण्याचं धाडस तुम्हाला देईल. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देणार नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा तुम्हाला जरूर देईल. आणि आता तसा संघर्ष या दोन्ही संघाच्या वतीने मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विवेक गायकवाड षटक क्रमांक 2 मध्ये अगदी आपण पाहतोय सध्या बॅटिंग मध्ये जबरदस्त कामगिरी करण धुळेने केलेली आहे. विवेक गायकवाड गोलंदाजीमध्ये कमाल करतायत. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत. या अगोदर आपण पाहिलं तर स्वेर चेंडू आला, त्यानंतर इथे पुनरागमन करतो विवेक गोलंदाजीमध्ये. 13 धावा 13 रन्स. शफल झाले, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. सरळ चेंडू शरीरावरती आदळतोय, तोपर्यंत आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट टाकण्यात आलेले आहेत. आज तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षकांची. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 10 क्रिक
लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेलेत ऑनलाईन त्याही प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलंय क्षेत्ररक्षक आणि आता तो आपण बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे ओव्हर द वेस्ट. या ठिकाणी आपण नो बॉल या ठिकाणी देण्यात आला आणि आता धावा मिळतील एकंदरीत 5. योगीराज महाराज बुटेरी मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत आणि स्क्वेअर लीगचे पंच आपल्याला प्रशांत सूर्यराव पाहायला मिळतात आजच्या रजनीमध्ये. काल आपण विष्णू शिंदे सर डान्सिंग अंपायर आपण पाहिले. रोहित धुळे ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अचंबित करणारा हा चेंडू होता. भन्नाट बेक आपटी दिले आणि आता आपण पाहतो अतिरिक्त बाउन्स त्याच्यावरती देखील कडवा प्रहार. बॉल चाललाय सीमा पार. स्क्वेअर ऑफ द विकेट. धावा मिळत आहेत टीम कोळेगावला 4. एक मोठं टार्गेट आहे आणि या 65 धावा सध्या चेस करण्यासाठी सध्या मैदानावरती आपण पाहिलं तर कोळेगाव संघाची सलामीची जोडी खेळतीये. बबलूच्या बाटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. चांगले प्रयत्न आहेत. ऑन साइडला आणखी एक डावखुऱ्याचा फलंदाज. जसा पहिल्या इनिंग मध्ये करण धुळे बरसलाय तसाच आता या इनिंग मध्ये बबलू नावाचा खेळाडू आपण पाहतो अक्षरशः बरसतोय. बॉल सीमा पार षटकार. आक्रमण करण्यात आलं. एअर स्ट्राईक सध्या आपण पाहतो महेंद्र धुळेने कमालीचं षटक हाताळलं. 10 धावा त्याने खर्च केल्या परंतु अद्यापपर्यंत 18 धावा या षटकामध्ये खर्च करण्यात आले. शेवटचा बॉल तो राहिला विवेक गायकवाडच्या नावावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14.00 सरासरीने 28 धावा पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी पहिल्या मॅच मध्ये विवेक गायकवाड करण धुळेने चांगली भागीदारी बनवली आणि आता तशीच पार्टनरशिप बिल्टअप करत असताना ओमकार आणि बबलूला आपण पाहतोय. 18 बॉल विजयासाठी 37 धावांची गरज. 37 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल्स. करण धुळे आपण पाहतोय ज्याने 43 धावा बनवल्या आणि आता सध्या बॉलिंग मार्क वरती आहेत. अवघ्या आपण पाहिलं तर 20 बॉल मध्ये 43 धावा जबरदस्त इनिंग पाहायला मिळाली ज्यामध्ये 3 षटकार 4 चौकार आपण पाहिलेत. परंतु आता त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न फलंदाज बबलूचा पाहायला मिळतोय. 18 बॉल 37 धावांची गरज आहे सध्या. स्ट्राईक एंडला ओमकार आणि आता गोलंदाज बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे. 12.33च्या सरासरीने धावा आता चेस करायच्यात. पहिला बॉल स्विंग अँड मिस. गती थोडीशी कमी केली आहे. करण धुळे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. अगोदर बॅटिंग मध्ये धमाल केली आहे. गोलंदाजीमध्ये त्याला कमाल करायची आहे. टीम जय हनुमान क्रिकेट संघ जोबिलीसाठी आणि आता सध्या ते प्रयत्न चालू आहेत. पहिला बॉल डॉट आलाय. डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील. खरं तर या मॅच मध्ये टीम जोबिली संघाला जिंकायचं असेल परंतु दुसऱ्या बाजूला कोळेगाव संघ देखील सहजासहजी हा सामना सोडणार नाहीयेत. कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. कव्हर पॉइंट मधून डीप कडे चाललाय क्षेत्ररक्षक रोहित धुळे. प्रोटेक्शन देण्यात आलंय. एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या 29 वरती पोहोचली आहे. नेक्स्ट मॅच एका बाजूला प्रथमेश धामोते आणि त्याला फाईट करेल नेवाळी पाडा. एका बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला मलंगगड ग्रामीणचं क्रिकेट आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. सध्या कल्याण डोंबिवली बदलापूर हे फाईट तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला जोबेली तर दुसऱ्या बाजूला कोळेगाव. सामना कुठे जाईल याचं उत्तर तुम्हाला काही क्षणात मिळेल. जर गोलंदाजी चांगली झाली तर सामना बदलापूरमध्ये जोबेलीकडे जाईल आणि जर बॅटिंग इथून चांगली केली आहे बॅटर्स बबलू आणि ओमकारने तर सामना कल्याण डोंबिवली कोळेगावात जाईल. यावेळी ऑन साइडला ऑन ड्राईव्ह
डीप मध्ये बॉल चालला, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा उपस्थित आहेत. रोहित एकच धाव मिळेल. ऑन द स्टंप ॲक्युरेट थ्रो फेकी पाहायला मिळते. सध्या मैदानावरती आपण पाहतोय शांत क्रिकेट. एक एक पाऊल पुढे टाकते टीम कोळेगाव. कारण धुळे जबरदस्त गोलंदाज आहे. विवेक गायकवाड वरती आक्रमण झाल्यानंतर या षटकामध्ये कमबॅक करण्यात आलेला आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. वाईट जॉर्कर करण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वळतायत. येस, इट इज अ वाईट बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू टाकण्यात आलाय आणि आता अतिरिक्त धाव मिळेल. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती आपण पाहतोय. सर्व प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा भेद, डायरेक्ट हिट करण्यात आली. पाहावं लागेल. एक कंप्लीट आणि आता बॅकअप देण्यात आलाय. अभय चौधरी अगदी आपण पाहतोय धावत पळत पोहोचलेत. एक लेग बाईस मिळेल. 18 बॉल 37 धावांची गरज होती. समीकरण पुन्हा एकदा बदललेलं पाहायला मिळेल. याचं कारण सध्या आपण पाहतो झोबेली संघाने आता कमबॅक केले आहे. कंबर कसली आहे करण धुळेने, ज्याच्या नावातच रण आहेत. त्यांनी 44 धावा बनवल्या. तो करण धुळे. 14 बॉल 33. ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु बनतील प्रेक्षक. बॉल चालला वाडिश लॉंग ऑन. काव कॉर्नर वरून बॉल सीमा पार. हिट्स आउट टॉप द पार्क. बिग बिग लॉंग वे षटकार. सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी. शफल होत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्विंग आणि मिस करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आणि दरम्यान आपण पाहिलं तर ऑफिशियल रिव्ह्यू या ठिकाणी आपण चेक करू. फिल्डिंग करण्याचा या ठिकाणी फिल्डिंग करणारी टीम त्यांचा हा रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या आपण वॉर रूम मध्ये या आपण चेक करतोय. दत्ता कडव सर आहेत आमच्या समवेत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धाव मिळेल एक्स्ट्रा. अगदी चेंडू पडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल ऍक्शन रिप्ले मध्ये. टीमची टोटल एक्स्ट्राने पुढे जाईल 39 वरती. 65 धावांचं आव्हान म्हणजे विजयासाठी अजूनही 13 बॉल 26 धावांची गरज आहे. 13 बॉल 26. गोलंदाज करण. हो बॅटची लिडिंग एज. मागे चालला बॉल अगदी फाईन लेगला बीट करत 1-2 बाउन्स. बॉल सीमा पार. बबलूच्या बॅट मधून आलाय आणखीन एक दर्जेदार नेत्रदीपक चौकार.
12 बॉल आणि आता 22 धावांची गरज या मॅच मध्ये. धन्यवाद डीजे मास्टर, आपले कौतुक व्हायला हरकत नाही आहे. 43 धावा धावफलकावरती आहेत आणि आता 65 धावांचं आव्हान असताना 12 बॉल 22 ची गरज आहे. सध्या आपण पाहतो अस्किंग रन रेट नुसार ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत चांगली बनवण्यात आली आहे. कौतुक करावं लागेल कोळेगाव संघाचं. सलामीची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये, जमेची बाजू. एकही विकेट्स त्यांनी गमावलेला नाही आहे आणि आता 12 बॉल 22चं समीकरण गोलंदाज महेंद्र धुळे. म्हटलं जाताना ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द तुमच्या मनात असावी आणि असा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 12 बॉल 22 ची गरज. गोलंदाज सचिन महेंद्र धुळे, सेकंडला फलंदाज ओमकार. पहिलाच बॉल, स्ट्रॉंग अपील आणि इथे आपण पाहतोय पंच सहमत नाही आहेत. लेग बाईच एक सिंगल धाव मिळेल आणि धावेच्या मदतीने टीमची टोटल 44 मध्ये जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम स्पर्धा. कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या मान्यतेने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीनं खरं तर ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संस्थापक अध्यक्ष सुनीलजी जाधव, उपाध्यक्ष विनोदजी सोनावणे असतील, सचिव केतनजी जाधव, खजिनदार अभयजी सोनावणे, सहखजिनदार संतोषजी सोनावणे, सदस्य आमचे गौतमजी सोनावणे, तेजेजी जाधव, सिद्धजी सोनावणे, आनंद सोनावणे या सर्वांचं विशेष कौतुक. कारण त्यांच्या अथक प्रयत्नाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1,00,000 रुपये. डॉट बॉल. षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती. फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस, ऑन साइडला कन्वर्ट केलंय. गॅप शोधली आहे, जणू काय मॅप लावला होता. बॉल चाललाय जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4-4-4. टाकवरती पहिल्या बॉलवरती लेग बाय झाली, त्यानंतर डॉट बॉल. 12 बॉल 22 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम झोबेली सगळ्याला विनंती, लवकरात लवकर आपण फिल्डिंग सेट करायची आहे. 9 बॉल 17 धावांची गरज आहे. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. खरं तर हळूहळू प्रेक्षक देखील ऑनलाईन वाढतायत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय समोर लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली आहे आणि एकाच धावेवरती समाधान. खरं तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बबलू खेळतायत. कौतुक करावं लागेल. अवघ्या 16 चेंडूमध्ये 39 वरती तो नाबाद खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला 7 बॉलमध्ये 4 धावांवरती नाबाद. त्याला साथ देतो ओमकार. चांगली पार्टनरशिप आहे. कौतुक करावं लागेल. या मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सध्या मैदानावरती प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एका बाजूला जयहनुमान जोबेली, तर दुसऱ्या बाजूला गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव. वेगवान वेगवान चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता ही एक धाव देखील कंप्लीट झाली. 22ची धाव करण धुळे आणि खरं तर ओमकार मध्ये रेस लागली होती. अगदी आपण पाहतो शेवटच्या मोमेंटला या स्टँड पासून थोडेसे दूर राहिलेत आणि स्वतःवरती नाराज आहेत. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू. महेंद्र धुळे स्किड झाले आणि करण धुळे अगदी आपण पाहतोय या स्टँड पासून दूर राहिलेत. चेंडू जर या स्टँड वरती लावला असता तर मात्र इथे फलंदाज बाद होऊ शकला असता. क्लोज होतं. 50 धावा धावफलकावरती 65 धावांची गरज. शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. षटक क्रमांक 4 महेंद्र धुळे. बॅटची कडा, फलंदाजाला बाद. अखेर आपण पाहतोय जी विकेट जयहनुमान जोबेली संघाला हवी होती ती मात्र मिळून दिली आहे. गोलंदाज महेंद्र धुळेने फलंदाज होईल बाद. बबलू नावाचा अडसर दूर झालाय. धक्का क्रमांक पहिला लागेल टीम गावदेव क्रिकेट संघ कोळेगावला. फलंदाज बाद.
लवकर आपण लगेचच सामन्याला सुरुवात करू. त्याच दरम्यान भोला शेठ बॉईज अमोल धुळे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. तसेच आमचे धर्मामामा पाटील आपले मनपूर्वक स्वागत. 6 बॉल 15 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. आणि आता जर कोळेगाव संघाला जिंकायचं असेल या मॅच मध्ये तर येणाऱ्या 6 बॉल मध्ये या 15 धावा बनवाव्यास लागणार आहेत. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा, सर्व प्रेक्षकांची मन जिंकणारा हा सामना कोणी जिंकू दे, टीम जोबेली किंवा कोळेगाव, परंतु विजय मात्र क्रिकेटचा होतोय आणि विजय मात्र या ठिकाणी आमच्या आयोजकांचा होतोय. 6 बॉल 15ची गरज, गोलंदाज अभय चौधरी वरती या ठिकाणी विश्वास दाखवलाय टीमचे अनुमान जोबेली क्रिकेट संघाने. 6 बॉल 15 धावांची गरज. न्यू बॅटर सध्या मैदानाच्या मध्ये दाखल झालाय विश्वास. खर तर गावदेव क्रिकेट संघ कोळेगावने विश्वास वरती विश्वास दाखवलेला आहे. 6 बॉल 15ची गरज. गोलंदाज सज्ज, शेवटचा अंतिम षटक. अभी नहीं तो फिर कभी नहीं, कारण सामना डू ऑर डाय, जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती दोन्ही संघांसाठी नॉकआउट मॅचेस. आणि आता आपण पाहतोय सामना जिंकला कोणत्याही संघाने त्याचं अस्तित्व या ठिकाणी या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये राहील आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. 6 बॉल 15ची गरज. कुठे जाऊ नका, ऐकत पाहत राहा स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2026 हे दमदार तिसरं पर्व. गोलंदाज बाई राईट अमोर द विकेट. पहिला बॉल क्लीन बॉल, मागची यष्टी दाखवली आणि तीच दाखवली. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम कोळेगाव संघाला. फलंदाज बाद. संघाची दाद दाबी लागेल. या छोट्याशा खांद्यावरती मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. 6 बॉल 15 धावांची गरज असताना आपण पाहतोय, म्हटलं जातं ना, प्रयत्न करून चुकला तरी चालेल परंतु प्रयत्न करणं सोडू नका, कारण हिम्मत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाही आहे. असा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन्ही संघ प्रयत्न करतात. एका बाजूला कल्याण डोंबिवली या बेल्ट मधून आलेला संघ आपण पाहतोय कोळेगाव, तर दुसऱ्या बाजूला याच बदलापूर नगरीतील एक दिग्गज संघाचे अनुमान जोबेली खेळतोय. 5 बॉल 15 धावांची गरज. एका 2 मोठे फटकाले तर सामन्यामध्ये शिरकाव करेल कोळेगाव आणि जर विकेट आली, डॉट आली तर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करेल टीमचे अनुमान जोबेली या मॅच मध्ये. चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. खरं तर आज महिला वर्ग देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना असं वाटत असेल घरी बसून क्रिकेट म्हणजे काय, परंतु क्रिकेटची व्याख्या आज त्यांना या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळेल. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा, प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका चुकवणारा हा सामना आता मैदानावरती पाहायला मिळणार आहे. हे यश सर्व आयोजकांचं. 5 बॉल 15 धावांची गरज. सुसज्ज असं क्रीडांगण आपण पाहतोय. मैदानाच्या चौफेर बाजूने जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. कारण एका बाजूला जोबेली खेळते तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली मधील एक दिग्गज संघ कोळेगाव खेळतोय. 5 बॉल 15 धावांची गरज. 65चं आव्हान. म्हटलं जातं ना, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. फुल टॉस बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित. एकच धाव मिळणार आहे. सिंगल वरती समाधान व्यक्त केला जाईल. खरं तर आपण पाहतोय एक पाऊल पुढे टाकायचंय. क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल आणि डबल आहे. जितकी तुम्ही चौकार षटकाराला प्राधान्य देताय तितकंच तुम्हाला सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं. आणि आता तसा प्रयत्न, जितके आक्रमकता आहे तितका संयम देखील या खेळाडूंकडे पाहायला मिळतोय. 4 बॉल 14 धावांची गरज. अभय चौधरी सध्या तरी चांगली गोलंदाजी करतायत. अचूक टप्पा नियंत्रण आहे गोलंदाजीमध्ये. या दरम्यान या ठिकाणी अंपायर सिग्नल नो बॉल. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2+1 अर्थात धावा मिळतील 3. आणि आता आपण पाहतोय
हा नशीबच म्हणावा लागेल. कदाचित लक फॅक्टर ऑन झालंय. करण धुळे आपण पाहतोय करतात तरी काय. मागच्या षटकात देखील रनआउट त्याच्याकडून वाचलं, परंतु आता देखील या मॅच मध्ये सध्या एक्झॅक्टली घडलं काय पाहावं लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय तारांबळ उडाली आहे. प्रत्येक संघाची 3-13. एका बाजूला टीम कोळेगाव तर दुसऱ्या बाजूला टीम जोबेली. सामना जर आवडला असेल ना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सामना कोणी जिंकू दे. सामना बदलापूर की कल्याण डोंबिवली, कोळेगाव की जोबेली, गोलंदाज की फलंदाज, असा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 4 बॉल 11 धावांची गरज. या सरमान भन्नाट वेग, संपर्क नाहीये. एक एक धाव फार महत्वाची आहे आणि ती धाव या ठिकाणी कंप्लीट होतीये. लेग बाईज अभय चौधरीकडे प्रचंड वेग आहे. टप्पा देखील भरपूर चांगला आहे आणि ते आपण पाहतोय खरं तर प्रत्येक बॅटरला नामहरण करून त्याने सोडलेलं आहे. बिमर बॉलचा अपवाद वगळला तर अभय चौधरीची गोलंदाजी अद्यापपर्यंत आपल्याला सुरेख पाहायला मिळाली आहे. 3 बॉल 10 धावांची गरज. 1 चौकार 1 षटकाराची अपेक्षा राहील टीम गावदेव क्रिकेट संघ कोळेगावला या मॅच मध्ये. हो या दरम्यान पंचांकडे स्ट्रॉंग अपील. एसिडीज ओ युटी फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3 लागेल टीम कोळेगाव संघाला. फलंदाज बाद. ची गरज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. कदाचित या बॉल वरती जर एखादा मोठा फटका आला तर सामना जिवंत राहील, सामना बॅलन्स राहील. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतो गोलंदाज अभय चौधरीचं कौतुक करावं लागेल. त्याच्यावरती विश्वास दाखवलाय करण धुळेने, विश्वास दाखवला महेंद्र धुळेने, विवेक गायकवाड रोशन धुळेने विश्वास दाखवलाय आणि सध्या तरी विश्वासाला सार्थकी गोलंदाजी होतीये. 2 बॉल 10 धावांची गरज. सेकंडला बॅटर रोहित सौरभेत. यावेळेस आपण पाहतोय पंचांकडे पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील. शरीरावरती आदळतोय, धाव मिळणार नाहीये. म्हणजे आता या मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकली आहे टीमच्या अनुमान जोबेलीने. 2 बॉल 10 धावांची गरज असताना आलाय चेंडू डॉट आणि कदाचित सँडी धुळे भालचंद्र माळी यांनी देखील सुटकेचा मोकळा निश्वास टाकला असेल. कदाचित रेलिंग वरती थोडासा भार कमी द्या असं वाटलं होतं की सामना हातातून निसटतो की काय. 1 बॉल 10 धावांची गरज. ड्राईव्ह केलाय, सामना जिंकलाय टीम जय हनुमान जोबेलीने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव.